महाड शहराला सध्या खाणीत साठवून ठेवलेला पाण्याचा पुरवठा केला जातोय। हे पाणी दीर्घकाळ साठवून राहिल्यानंतर त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये गंभीर शंका निर्माण झाली आहे। हे पाणी आरोग्यास अपायकारक ठरण्याची भीती व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे रानबाजिरे धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असताना देखील औद्योगिक वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात आल्यामुळे महाडकरांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून रानबाजिरे धरणातील स्वच्छ पाणी तात्काळ महाड शहरासाठी उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली आहे। या मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीनं 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनानं या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन महाड शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं रानबाजिरे धरणातून कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी केली आहे। 7 जुलै रोजी असलेल्या उपोषणाबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाड प्रांत कार्यालय, नगर परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला याबाबत लेखी निवेदन पत्र देण्यात आलं असून यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तालुका अध्यक्ष संदीप सपकाळ, माजी तालुका अध्यक्ष मुदस्सीरभाई पटेल, शहर प्रमुख पराग वडके, सचिव श्रीहर्ष कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महाड शहरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे नडगावच्या खाणीतून जे खूप वर्षापासून साठलेलं पाणी आहे ते पाणी टँकरद्वारे नागरिकांना पुरवण्याची सुविधा आज पालिकेमधनं शिवणकडनं माहिती मिळाली की ते पाणी पुरवलं जातं आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रानबाजिरे धरणामध्ये आता 24% पाणी साठा आहे आणि त्या ठिकाणचं पाणी हे औद्योगिकरणाला वापरलं जातं आहे मोठ्या प्रमाणामध्ये। तर आमचं असं म्हणणं आहे की हे साठलेलं पाणी औद्योगिकरणाला वापरावं आणि रानबाजिरे धरणातनं पाणी हे महाड शहरातील नागरिकांना कायमस्वरूपी द्यावं। कारण कोथरुड्याचा डॅम आटलेला आहे, कुर्ल्याचा डॅम आटलेला आहे, ही शोकांतिका कायमची ही मिटली पाहिजे। ही जी पनवती आहे ना महाडला लागलेली पाण्याची, ही पूर्ण काढण्यासाठी आम्ही आज महाड नगर परिषदेचे शिव कोळेकर साहेबांना निवेदन दिलं आहे की रानबाजिरे धरणातनंच पाणी ह्या महाड शहराला कायमस्वरूपी पुरलं पाहिजे आणि ते जर देण्यात आलं नाही तातडीनं तर आम्ही 7 जुलैला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाडमध्ये आमरण उपोषणाला सर्व लोक आम्ही कार्यकर्ते शरदचंद्र पवार पक्षाचे बसणार आहोत, याची प्रशासनाने नोंद घ्यावी। जागृत महाराष्ट्रासाठी रामदास चव्हाण, महाड, रायगड।